त्याचे सर्व सर्व समाजाचे यांच्यामध्ये राहणारे लोक आहेत, पण जास्ती करून दलित समाज आहे तिथं. माझ्या मते तरी मी स्वतः जाऊन आलेले आहे सर तिथे 4 वर्षापूर्वी, आणि आम्ही तिथे बरेच म्हणजे तहसील वगैरे त्यांना पण आम्ही निवेदन दिले होते. त्यावेळेस त्यांचा रस्ता चालू होता आणि आज परत 2 दिवसापूर्वी त्यांचा मला फोन आला की ताई आज आमच्या मुलांच्या शाळा वगैरे सतत बंद झालेले आहे. तिथं मृत्यू झालेला एका व्यक्तीचा झालेला आहे, रिक्षा पलटी होऊन तिथं मृत्यू पण झाला, आणि बरेच आजारी वगैरे पेशंट असतात त्यांना नेण्यासाठी पण त्यांना अडथळा होतोय. निवेदन देण्यात आलेले आहे. जर पोलीस आयुक्तांना निवेदन देऊन तुमचा प्रश्न मार्गी जर नाही लागला तर पुढचं पाऊल काय असणार, काय करणार? जर आता आम्ही निवेदन दिलेलं आहे साहेबांना, आता साहेबांनी त्याच्यावरती आम्हाला जर प्रतिक्रिया नाही दिली, परत जर न्याय मिळाला नाही तर आम्ही हे सर्व लोक अजून आमच्या महिला वगैरे पुरुष मंडळी आहेत ते आम्ही रस्ता रोखून आम्ही तिथं रस्त्यावरती बसून आंदोलन पण घेणार. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही जे त्यांचा येण्या जाण्याचा जो रस्ता आहे ना पाऊल वाटा, तो त्यांनी बंद केलेला आहे आता. तर त्यांच्या शाळा वगैरे सगळंच बंद आहे, त्याच्यामुळे आम्ही आंदोलन पण घेणार. मिळालं तर आम्ही रस्ता रोखून बसणार, रस्त्यावरच बसणार, आम्ही आंदोलन करणार. हो, शिवानगर मध्ये राहतोय. इथं आल्यापासून रस्ता होता, अगोदर रस्त्याचा काही त्रास नव्हता. त्याच्यानंतर आता 8 महिने झाले त्यांनी रस्ता खोदले. ते म्हणतात की ते तुमच्यासाठी नाही खोदलेला आम्ही रस्ता, एक प्लॉटिंग वाला आहे, प्लॉटिंग वाल्यासाठी खोदलेला आहे, म्हणजे आमच्या शेजारी प्लॉटिंग वाला आहे. मग नंतर आमचे काम चालू झाले, मटेरियलच्या गाड्याने गेले, ते दगड घेऊन थांबतात समोर. नाही गाड्यांच्या काचा फोडतो आम्ही. कधी कधी आमच्या रिक्षा पुढे पण दगड घेऊन थांबतात. विकत घेतलेली आम्ही जागा, विकत घेतलेली जागा. विकत घेताना तुम्हाला रस्ता कुठून आहे सांगितलं? हो, तोच रस्ता सांगितला आम्हाला, तोच रस्ता सांगितले आणि तोच रस्ता ते खोदलेत. आणि त्या लोकांकडे आता जर गेलं ना आम्ही, ते सांगतात की डायरेक्ट तुमचा रस्ता नाहीये. माझा एक जोडीदार रिक्षावाला आहे, तो तिथं आता रिक्षा पडलेली आहे, तो वारलेला आहे, तरी ते लोक ऍक्शन काय घेत नाहीत. घेऊ म्हणतात, नुसतं आश्वासन देतात. आता लाईव्ह मध्ये रिक्षा आहे तिथं, आता लाईव्ह तिथं रिक्षा पडलेली आहे आणि तिथं मयत झालेली आहे, तरी त्यांचा काही डोळे उघडले नाही अजून. पण अजून किती गेल्यानंतर त्याचे डोळे उघडणार ते मला काही माहिती नाही, पण ते आम्हाला जाणून बुजून त्रास देतात असा आवाज आहे आम्हाला. धानोरी गावामध्ये जागा 2013ला घेतलेली. जेव्हा 2013ला प्लॉटिंग पडली त्यावेळेस आम्हाला तो रस्ता दाखवला. त्या रस्त्यानुसार आम्ही प्लॉट खरेदी केले. जवळपास 5 वर्षानं 2019 रोजी मी घराचं बांधकाम चालू करून आज रोजीपर्यंत मी तो रस्ता वापरत होतो. आतापर्यंत मला कधीही त्या रोडसाठी कुणी अडवलं नव्हतं, पण आता एक 6 महिने झालं त्या रस्त्याचं अडवणूक चालू आहे, खड्डे मारणं चालू आहे. माझी 4 व्हीलर किंवा 2 व्हीलर सुद्धा येण्याकरता रस्ता ठेवलेला आहे. आम्हाला खड्ड्यातूनच आम्ही येणं जाणं करतो. त्याकरता आमचं एवढंच निवेदन राहील की तो रस्ता लवकरात लवकर कम्प्लीट करण्यात यावा. याच्याच करता आम्ही तहसील पुणे आयुक्तालय आळंदीचं ह्या करता आम्ही निवेदन दिलेलं आहे. याच्या अगोदर पण आम्ही तहसीलला जाऊन रोड करता, ग्रामपंचायत करता सिमेंट रोड करण्यात यावा म्हणून याच्यासाठी पण निवेदन दिले होते. ग्रामपंचायतनं आम्हाला सांगितलं होतं की तो रस्ता गावाला साईन आणा, आम्ही तुम्हाला रस्ता वगैरे करून देतो. आम्हाला रस्ता नाही, आम्हाला रस्त्याचा प्रॉब्लेम आहे. रस्त्याचा प्रॉब्लेम आहे, आम्हाला रस्ता पाहिजे. काय झालं? आमचा रस्ता होता पण ते रस्ता खोदलेत शेतकऱ्यांनी, आणि ते रस्ताच नाही आम्हाला. आम्ही किती वेळा पडतोय त्यातून उठतोय. आमचे लेकर लहान लहान आहेत, त्यांनी पडतात उठतात. किती जखमा झाल्यात लेकराला, पडू उठवते. एवढा रस्ता पूर्ण खोदून ठेवले आणि रस्ताच देत नाहीत आम्हाला. नाहीये तर काय करणार? त्याच्यामुळे आमच्या मुलांची शाळा बंद झाली. गेल्या वेळी तर एक गरोदरबाई होती, एवढा तिला त्रास होत होता, तिला सिझरला न्यायचं होतं पण आम्हाला जायला रोड नव्हता. एका माणसाचा जीव गेला त्या रस्त्यामुळे, रिक्षा कोसळून तो माणूस मेला. त्या बाईचं काय होणार आता? आमची मुलं शाळेला जात नाही, शाळा आमच्या मुलांची बंद झाली. पावसाळ्यात आम्हाला जाता येत नाही. तो आम्हाला फक्त एवढंच म्हणायचं की आम्हाला थोडासा न्याय मिळावा. आम्ही तिथे राहणारी माणसं आहे, आम्हाला तिथं आमची सोय करून द्यावी एवढंच. विल्हेवाट काहीतरी त्याने लावला पाहिजे ना, आम्हाला रोड वगैरे दिला पाहिजे. आम्ही माणसं नाहीये, आम्ही काय करणार? हात बाहेरले बाहेर आमच्या घराचे कामं चालू आहेत, आम्हाला तिथं मटेरियल आणायला सप्लाय करायला रोड नाहीये. कसं करणार आम्ही? आमचे सगळं तुटून गेले म्हणजे एक प्रकारे, नाही का? रोड नसल्यामुळे आमचे सगळे येणारे जे रहदारी आहेत, जे गाड्या वगैरे आहेत, त्या सगळ्या बंद पडलेल्या आहेत. आमचे महिनो कामे बंद पडल्यात. एखाद्या वेळेस कोणी जरी आजारी पडला तरी तिथून जायची सोय वगैरे नाही, साधी अँब्युलन्स यायला सोय नाहीये. काय करणार आम्ही? आताच म्हणलं की आम्ही गरोदरबाईला चालत नाही ना तिकडून त्या रोड पर्यंत.
आज 8 महिने झालं तो रस्ता खोदलेला आहे, पण आहे ना तर काही निर्णयच घेत नाही. 2 महिन्यात करू, 4 महिन्यात करू, काहीच होत नाही. आम्ही काय करायचं? मुलं आमची 1-1 मीटर 2-2 मीटर वर शाळेत जातात. तितक्या लांब आम्ही कसं चालायचं? गाडी येत नाही, बस येत नाही, सायकलवर जाऊ शकत नाही. आता पावसाळा आलाय 2 महिन्यावर, चिखलामध्ये कसं जाणार? रात्रीचे आमचे मिस्टर कामवाले सगळे जेंट्स लोक गाडीवरून येतात, अंधार आहे तिथं. रस्ता असलं तर माणूस चांगलं जातं ना सुरक्षित. चिखल असतो, घसरून पडतात. एक रिक्षाचा ऍक्सिडेंट सुद्धा झाला आमच्या इथं आणि एक बाबा वारले सुद्धा. आज त्यांना 2 महिने झाले. आतापर्यंत आम्ही वाट पाहिली की रस्ता होईल, कोणीतरी काहीतरी करल, पण आमची त्यांनी अडवणूक केली. रस्ता तर पहिल्यापासूनच होता, रस्ता पहिलाच होता, पण त्यांनी आत्ता अडवलाय रस्ता. पहिला रस्ता होता पण आत्ता अडवलाय. पण का अडवले माहिती नाही. तुम्ही आता शेतीला निवेदन दिलेलं आहे. हो, पुढचं काय ऍक्शन घेणार आहात तुम्ही आता? आम्हाला रस्ता पाहिजे, आम्हाला न्याय पाहिजे, बाकी काहीच नाही. आम्हाला फक्त रस्ता पाहिजे, यांच्याकडूनच मिळेल ना. त्यांच्याकडून आम्हाला रस्ता पाहिजे, बाकी काहीच नाही. झालं अचानक तरी पण आम्हाला गाड्या यायला तिथं जागा नाही. समजा कधी एमर्जन्सी झाली तर मग कसं जायचं आम्ही, कसं न्यायचं लोकांना? हे तरी त्या लोकांना कळायला पाहिजे की आम्हाला बाबा विचार करायला पाहिजे त्या लोकांनी की तुम्ही करा काहीतरी असं. एवढंच आमचं सांगणं आहे की आम्हाला लवकरात लवकर तिथं न्याय मिळायला पाहिजे एवढंच.